इकडे 26 जुलैला काढण्यात आलेला मोर्चा हा सरकार विरोधी राग व्यक्त करण्यासाठी काढला जाणार आहे आणि त्यामुळे या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, फक्त तिरंगा असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर या मोर्चामध्ये काँग्रेस सुद्धा सहभागी होणार आहे। पवार आणि फडणवीसांना सहभागी व्हायचं असेल तर तेही सहभागी होऊ शकतात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार, कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार। आणि आत्ता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी। काल माझं बोलणं झालं, राहुलजींशी पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणे या गोष्टी करू। जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही, तर त्यांनी मुलांना भेटायचं, ते परवा तिकडे गेले होते। पंतप्रधानांनी आता मुलांना भेटण्याची गरज आहे आणि नुसतंच असं जर का ढकलम गाडी चालणार असेल तर काय उपयोग नाही आहे। नाही आता आपण जे म्हणालात, आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे, तर रविवारी जर का पवारसाहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्यात, म्हणजे विरोधी कशाला? जे आंदोलनं आहेत त्या आंदोलनांचं स्वागत आहे, त्यांना आमचा हातात पाठिंबाही राहणार आहे। राहिला विषय महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आम्ही उद्या त्या संदर्भामध्ये आमची संवाद आणि चर्चा होणार आहे आणि त्या बैठकीतून महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्स म्हणून आम्ही आमची भूमिका जी आहे ती आमच्या अलायन्स पार्टनरशी चर्चा करून ठरवू। घटना होण्याच्या आधीपासून काँग्रेस सातत्यानं जिल्हा स्तर असेल, राज्यात असेल, आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली आहे। काँग्रेसचे आंदोलनं करत आहे, इतर जे आंदोलन होतात आहेत त्यामध्ये आमचा सहभाग राहील।